हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही निघालो आहे माथेरानला. आम्ही 1 डे ट्रिप प्लॅन केली आहे, बट मोस्टली सगळे 2 डेज प्रेफर करतात बिकॉज खूप स्पॉट्स आहेत जे 1 डेमध्ये कवर होत नाही. बट बघू आपले किती स्पॉट्स कवर होतात. लेट्स गो. तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर डायरेक्ट ट्रेनने येऊ शकता फ्रॉम पुणे स्टेशन टू कर्जत. कर्जतवरून लोकल पकडायची टू नेरळ स्टेशन. नेरळवरून टॉय ट्रेन पण असते, बट रेनी सीझनमुळे बंद आहे. सो नेरळ स्टेशनच्या बाहेर शेअरिंग टॅक्सी अवेलेबल आहे. पर पर्सन 100 रुपीज, जी आपल्याला दस्तुरी नाकापर्यंत सोडते. और कारने येत असाल तर दस्तुरी नाक्यापर्यंत जाता येते. तो लास्ट स्टॉप आहे जिथे आपण गाडी पार्क करू शकतो. माथेरानला जाण्याचा हा एंट्री पॉईंट आहे. इकडनं घाट सुरू होतो. पार्किंगमध्ये माथेरानचा मॅप आहे. ऑलमोस्ट 20 to 25 स्पॉट्स आहेत. ते स्पॉट्स आपण हॉर्स राईडने पण बघू शकतो. त्याची प्राइसिंग आपण किती स्पॉट्स कवर करतो त्यावर ते डिपेंड आहे. इकडे तिकीट काउंटर आहे. 50 रुपीज अडल्ट आणि 25 रुपीज एंट्री फी आहे. एंट्री केल्यानंतर आपण अमन लॉज स्टेशनकडे जातो. अमन लॉज टू माथेरान स्टेशन टॉय ट्रेन चालू आहे, बट तिकीटसाठी 45 मिनिट्स अगोदर यावं लागेल. और ई रिक्षा पण आहे जी आपल्याला माथेरान स्टेशनपर्यंत सोडते. आम्ही अमन लॉजपासून माथेरान स्टेशनपर्यंत टॉय ट्रेनच्या रूटने ट्रेक करत गेलो. ऑलमोस्ट 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तिथे पोचायला 1 तास लागतो. इकडनं सुंदर व्ह्यूज बघायला मिळतील. माथेरान स्टेशनपासून थोडं पुढे आल्यानंतर फर्स्ट स्पॉट मायरा पॉईंट आहे. मायरा पॉईंट आणि खंडाळा पॉईंट बघितल्यावर आम्ही इको पॉईंटकडे निघालो. इको पॉईंटच्या जवळ किंग एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट पण आहे, ते पण आपण एक्सप्लोर करू.